आलो कारण इथे एक शाळेसाठी मुलांच्या ॲडमिशनसाठी पुण्याकडनं आलो आहे. म्हणजे आता आठवडा होता मला पुण्याकडनं येऊन, त्याच्यामुळं म्हटलं चला आता इथे मुलांचे ॲडमिशन करू. फ्रीमध्ये झालं तर करायचं आहे. इंग्लिश मिडियम आहे आणि सिकांची शाळा आहे. ही खूप चांगलं शिकवतात. माझ्या मावशीच्या नातू इथे शिकलेले आहेत, त्याच्यामुळं आम्ही आलो. माझी मावस बहीण येते काय माहिती, थोडा वेळ थांबा येते, वाट बघते, तुम्हाला शाळा दाखवते मी तोपर्यंत. शाळा बघा. तर शाळेच्या जवळजवळ चाललो आहे आता हळूहळू, बघू शकता तुम्ही. तर किती वेळ लागतो काय माहिती. असं वाटतं सुट्टी पण झाली आहे मुलांना शाळेमधून. किती वेळ लागतो काय लागतो काय माहिती. चाललो आहे आता हळूहळू आम्ही. बघा तुम्ही, इकडे ऊस वगैरे आहेत. शाळेत थोडं शांत वातावरणामध्ये आहे शाळा. पूर्ण ऊसच आहे इकडं. हे बघा ऊसच. रस्त्याच्या साईडने आहे सोयाबीन वगैरे, आणि इकडं आहे ऊस आहे पूर्ण. आणि ते तिकडं थोडंसं धूर निघाल्यासारखं तुम्हाला दिसतंय का, ते मला वाटतं आमच्या बारडचा, हा बहुतेक बारडचा भाऊराव कारखाना असं बोलतात, तेच आहे वाटतं. खूप लांब आहे, तुम्हाला नाही दिसणार व्हिडिओमध्ये, पण दिसलं तर सांगतेच मी. हे बघा पूर्ण ऊस आहे. थोडे सोयाबीन आहेत, असं काही नाही. हळद पण आहे वाटतं, हो हळद पण आहे. बघा इथे पत्राचं शेड आहे, आरुषी चालली आहे. हे पत्राचं शेड वगैरे मारलेली म्हणजे शेतकऱ्यांनी. आणि इथे ह्याच्यात बहुतेक काय आहे, एरंड लावलेलं आहे. हां एरंडच लावलेलं आहे, एरंड. हे बघा, आणि हळद आहे तिकडं शेतामध्ये. आलो आहे स्कूलच्या जवळजवळ. पूर्ण ऊसच ऊस, जास्त करून तर ऊसच आहेत शेतामध्ये. बघा कसं वाटतंय, मस्त लोकेशन आहे व्हिडिओसाठी. तर बहीण कधी येते की माझी. आलो आहे आम्ही इथपर्यंत. तर बघू काय म्हणतात काय नाही. ॲडमिशन झालं तर करतो आहे, नाही तर मग सेमीमध्ये शाळा. बघा तुम्ही कशी वाटली व्हिडिओमध्ये, कमेंट करून नक्की मला कळवा बरं का शाळा कशी वाटली ते. खूप छान शिकवतात असं ऐकायला आलं आहे. काय करतात काय माहिती आता, बघू. फ्रीमध्ये घेतलं तर चांगलंच. फीस आहे, डोनेशन आहे या शाळेला असं ऐकण्यात आलं आहे. पण आपली नाही ना एवढी परिस्थिती फीस देणं, डोनेशन देणं. दाजी तिकडं पुण्याला, आम्ही इकडं. तिकडे परवडत नाही म्हणून तर इकडं आलोच ना. आता काय काय होतंय ते का. बघा इथं हळदीचं आहे, हळद आहे. शकता शाळा आहे एवढी लांब, आणि आम्ही इथं रस्त्यावर बसलो. हे रस्ता आहे इकडे, त्याच्यामुळं वैभवला नाही आणलं. वैभव आता झोपलेला आहे. मग मामी म्हणली की नको घेऊन जाऊ वैभवला, वेळ लागतो हे होतं. त्याच्यामुळं थोडं नांदेडच्या बाहेर आहे शाळा, म्हणून नाही आणलं वैभवला. वैभव झोपलेला आहे. चला मी शाळेच्या जवळजवळ दाखवते, तुम्ही बघा आता रस्त्याने किती वेळ लागतोय ते. चला रे मुलांनो उठा. हे बघा हा रस्ता आहे, चाललो आहे आम्ही. हे बघा कसे शेतं आहेत, मस्त. किती मस्त वातावरण आहे इकडचं. तुम्हाला कुणाला व्हिडिओ बनवायचे असेल तर चला या, किती भारी आहे लोकेशन. हे बघा भारी आहे ना. हॅलो फ्रेंड, आज आम्ही नांदेड इथल्या डीमार्टच्या शेजारी नर्सरीमध्ये आलो आहे. तर तुम्हाला मी दाखवते नर्सरी. हे पहा नर्सरी पूर्ण. ही तर डीमार्ट आहे, आमच्या नांदेड जिल्ह्याचं डीमार्ट. आणि हे नर्सरी बघू शकताय तुम्ही. कशी वाटली नर्सरी कमेंट करून नक्की कळवा. आणि मी दिसत नाही, माझा आवाज येतोय कारण मी बॅक कॅमेरा केला आहे, त्याच्यामुळे मी दिसू शकत नाही आहे. वैभवला दाखवते. वैभव हाय कर, हाय कर, हाय तर कर.
पिलू इकडे बघ, इकडे वर बघ, वर बघ. हाय कर. हे बघा वैभव नाही बघत ते. हे बघा कशी वाटली नर्सरी, कमेंट करून लवकर लवकर सांगा. हे बघा मामाची मुलगी आहे, मामाची मुलगी, वहिनीची बहीण, डबल डबल आमची नाती आरुषी. आरुषी हाय कर. आणि हे कुठलं नांदेड माहिती आहे का? नांदेड जिल्हा. ज्यांना कुणाला माहिती नसन ते कमेंट करून मला विचारा. आणि आमची दुसरी एक यूट्यूबर आहे ना, जयश्री राठोड, त्या नांदेडचे आहेत. आम्ही आलो आता नर्सरी बघण्यासाठी. चला म्हणलं फिरत फिरत काय करावं. मुलांचे ॲडमिशन वगैरे नाही झाले, ॲडमिशन करून टाकायचे. आणि नंतर मग हे बघा, हे बघू शकता. वैभव वैभव जा आतूकड, आतूकड जा, जा आतूकड जा, जा की आतूच्या जवळ थांब. हे बघ, हे बघा वैभव नाही जा, तिथंच थांबलाय तो तिच्याशी बोलत नाही. आतूला त्याच्या मामाच्या मुलीला वैभव आतू म्हणतो. खूप सुंदर सुंदर झाड आहेत. नांदेडकर कोणी असतील तर त्यांनी इथून घेऊन जाणे. हे बघा तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं पाहिजे ना, ते सर्व झाडं इथं अवेलेबल आहेत. बघा तुम्ही, मस्त मस्त झाडं आहेत. वाव, इतकं भारी वाटायला लागले ना, असं वाटायला इथंच राहावं घर बांधून. एवढे सर्व झाडं आहेत. नांदेडमधले कोण कोण आहेत त्यांनी येऊन घेणे. इथे खूप सुंदर सुंदर झाडं आहेत. हे बघा मनी प्लॅन्ट आहेत. चलो मनी प्लॅन्ट. परत इकडनं शोची झाडं. बघा कसे वाटले तुम्हाला सगळ्यांना झाडं, कमेंट करून कळवा. तुम्ही म्हणता सारखंच कमेंट करते ही बाई, नाही का? ते सांगावं लागत असतं. ते एक आमचा जोक आहे. कमेंट करा. खालचे वर सर्व दिसायला लागलेत. मी दिसत नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला. हे बघा दिसले का व्हिडिओमध्ये? सांगा. इकडे या चला. वैभव तिकडे पळायला लागले बघा. वैभव बघा, वैभव दिसायले छान दिसायले. हे बघा हे इकडे पण आहेत. एवढे सुंदर सुंदर मनी प्लॅन्ट आहेत. वैभव आला पळत, आला वैभव पळत आला. वैभव इकडे बघ. ते दादा आले आता. आम्हाला काय म्हणतात? काही नाही, आम्ही व्हिडिओ शूट करतोय. नाही टाकत हो माय, आम्ही पैसेवाले माणसं नाहीत. नाही हो माय, आम्ही गरीब आहेत. पुणेकर आता, पुणेकर आहेत, पुणेकर. कसले पुणेकर आले. आपलं खरं नांदेड म्हणायचं. वैभव इथे थांब. आरुष इथे थांब. हे इथे थांब. दीदीच्या जवळ थांब. अरे थांब ना. हे बघ फूल घ्यायचं नाही. तुझा नंबर दिलेला आहे का? आहे त्याच्याबद्दल. चिंचेचे पण झाड आहेत. चिंचेचे पण झाड आहेत. सगळेच आहेत तिकडे. आंबा कैरी सगळे आहेत. चिंचेचे किती आहे?
सगळे अंधार आहे. अंधारात काय दिसणार. चला चला निघा आता. ओय पिल्लू, डीमार्ट दाखवले अगोदरच्याच व्हिडिओमध्ये. हे बघा मित्रांनो, डीमार्ट, आमच्या नांदेडचं डीमार्ट. आणि नर्सरी कशी वाटली ते नक्की कळवा. नारळाची झाडं आहेत. हे आमचा उभ्या